सुरुवातीला ओबीसी आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर शनिवारी सरकारचं शिष्टमंडळ हे पुन्हा एकदा ओबीसी उपोषणकर्त्यांना भेटलं। सरकारने ओबीसींबाबत घेतलेल्या निर्णयांची माहिती देत मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात 6 मंत्र्यांनी ओबीसी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि 10 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ओबीसी आंदोलनावर अखेर तोडगा निघाला। पाहूयात। महाराष्ट्र सरकारमधील 6 मंत्र्यांसह सरकारच्या शिष्टमंडळानं जालन्याच्या वडीगोद्रीत जाऊन ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंची भेट घेतली। हजारो ओबीसी आंदोलकांसमोर मंत्र्यांनी ओबीसी आरक्षण वाचवण्याची ग्वाही दिली। अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे, उद्योग मंत्री उदय सामंत, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्यासह ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, ओबीसी नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळानं गेल्या 10 दिवसांपासून आमरण उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंची विनंती करत त्यांचं उपोषण सोडवलं। यावेळी बोलतानाही ओबीसी मंत्र्यांनी नावं न घेता जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केला। याची सुरुवात राज्याचे कृषी मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंनी केली। 6 महिन्यापूर्वी असं कधीच वातावरण नव्हतं। हा पुरोगामी महाराष्ट्र 18 पगड जाती धर्म एका गावात गुणागोविंदाने सगळ्याच्या सुखात दुःखात आनंदात राहिले। यानंतर उभ्या राहिलेल्या भुजबळांनी मात्र अत्यंत आक्रमकपणे सरसकट ओबीसी आरक्षणाच्या मागणीला विरोध करत सरकारच्या निर्णयांची माहिती दिली। त्याला प्रमाणपत्र हवं असेल तर त्याच्या 5-5 महिने जातात। स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ज्यांनी खोटे दाखले दिले असतील आणि खोटे दाखले केले असतील त्या दोघांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात येतील। लक्ष्मण हाकेंनी सरकारच्या प्रयत्नांना साथ देत उपोषण सोडत असल्याची घोषणा केली, पण आपलं आंदोलन संपलं नसून केवळ स्थगित केल्याचं सांगत त्यांनी सरकारला उर्वरित मागण्या पूर्ण करण्याचं आवाहन केलं। गेल्या 3 वर्षापासून ती केस हेरिंगला येत नाही। शासन तिथं त्या कोर्टामध्ये काही विनंती करणार आहे का, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आम्हाला भेटलं पाहिजे। त्यामुळे हे आंदोलन आम्ही थांबवलं नाही। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण अखेर सुटल्यानं सरकारलाही दिलासा मिळाला। मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपोषणकर्त्यांना धन्यवाद दिले। बरीच चर्चा झाली। त्यामध्ये एक अधिवेशनाच्या काळात पहिल्या आठवड्यामध्ये काही मुद्द्यांवर काही विषयांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याचंही ठरलं आणि त्यामुळे आज त्यांनी शासनाच्या शिष्टमंडळाला मान देऊन त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे। त्यांना मी धन्यवाद देतो। ओबीसींच्या 10 दिवसांच्या उपोषणाची दखल घेत सरकारनं त्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिलाय। त्यामुळे सरकारचा प्रतिसाद आणि ओबीसी उपोषणकर्त्यांच्या भूमिकेवर मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा टीका केल्याचं पाहायला मिळालं। सरकारचे प्रयत्न आणि ओबीसी नेत्यांनी केलेली मध्यस्थी यामुळे प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या 2 ओबीसी उपोषणकर्त्यांचं आमरण उपोषण अखेर सुटलंय। पण आता मनोज जरांगेंच्या मागण्या आणि ओबीसींचा विरोध याचा समतोल सरकार कशा प्रकारे साधतं, ओबीसी आणि मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता वेळेत होते का, की पुन्हा एकदा
आंदोलनाचं लोण पसरणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.